महानगरपालिका बोलते की नाले सफाई झालेली आहे, पण आपण स्वतः पाणी करताना अनेक असे नाले आहेत जे अजून साफ झालेले नाही. पावसाळा आलेला आहे जवळ, मग लोकांच्या घरात पाणी भरतं, असे नाहक त्रास मुंबईकरांना सहन करावं लागतं. काय सांगाल? नाही, आता आपण आहोत कुर्ला येथील LTT नाला जो आहे त्याची पाहणी करतोय. अर्धा नाला आपण त्या ठिकाणचा पाहिला तो स्वच्छ केलेला आहे. हा रेल्वेच्या कार्यक्षेत्रामधला जो नाला आहे हे मुंबई महानगरपालिकेने रेल्वेला आपण पैसे दिलेले असतो आणि ते त्या इकडे नाले सफाई करतात, पण ते आता त्यांनी का केलं नाही याचा जाब रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारणार आहोत. आणि त्याच्या संदर्भात शुक्रवारी उपायुक्त मॅडम आमच्या नांदेडकर आहेत, त्यांच्या दालनामध्ये आमदार मंगेश कुडाळकर आहेत, आम्ही सगळे त्या ठिकाणी त्या बैठक घेणार आहोत. आणि उद्या रात्रीच या नाल्यामध्ये इथे कॉन्ट्रॅक्टरला आता सांगितलेलं आहे की इथे JCP उतरून सगळे 2 दिवसामध्ये ही पूर्ण नालेसफाई व्हायला पाहिजे. आणि याच्यावरती स्वतः मी, आमच्या DMC मॅडम, आमचे सहाय्यक आयुक्त, आमदार साहेब आम्ही लक्ष ठेवून राहणार. आणि याचसाठी आम्ही नालेसफाईचा दौरा करतोय की कुठे कुठे कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे नालेसफाई झालेली नाही किंवा 50% झाली आहे, जो टार्गेट पूर्ण केलं आहे हे बघण्याचं काम आम्ही सगळेजण इथे करतो. आणि 100% नालीसफाई या ठेकेदारांकडनं प्रशासन आणि आम्ही दोघं जण मिळून आम्ही करून घेणार. पण ठेकेदारांनी नाला सफाई करतात, पण त्याच्यानंतर ते लोकांची जी गाळ असते ती कचरा ते उचलत नाही. नंतर पाऊस पडल्याने परत तो कचरा आतमध्ये येतो. आता हे आपण हे कसं असते, हे आपण पाहता ते मोठे नाले आहेत, मेजर नाल्यामधला कचरा उचलावा लागतो आणि ह्याला आपण प्रोटेक्शन वॉल असते, त्यामुळे त्याच्यामध्ये बाहेर टाकलेला कचरा आत जात नाही. अगदी स्लम वस्तीमधले छोटे जे दत्तक वस्ती आपली साफ करते किंवा मायनर नाले त्याच्या बाजूला रोड साईडचे ड्रेन असतात, त्याच्या बाजूला आपण कचरा ठेवला आणि तो जर राहिला तर तो एक पाऊस आल्यानंतर ड्रेनमध्ये जातो. पण ह्या मोठ्या नाल्यांचं तसं होत नाही. तरी देखील 48 तासामध्ये हा बाहेर काढलेला कचरा उचलून न्यायला पाहिजे, हा नियम आहे. आणि अशा या नियमांचे पालन करणार जे नाहीत कॉन्ट्रॅक्टर त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं जाईल. सर, एकंदरीत जे स्लम झोपडपट्टे आहेत तिथे अजूनही छोटे मोठे नाले साफ होत नाही. दत्तक वस्तीवाल्यांच्या बद्दल अनेक नागरिकांचे तक्रारी असतात, पण आता पाऊस आलाय, लोकांच्या घरात पाणी भरतं, तिथे गटारे तुटलेले आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत, बाथरूम स्वच्छ नाहीयेत. तर ह्यामुळे रोगराई पसरते, लोकांना आजाराच्या समोर जावं लागतं. एवढा निष्काळजीपणा का केला जातो? नाही, काही ठिकाणी आता काय SRAच्या वगैरे एक बिल्डिंग झालेल्या आहेत, तुटलेल्या आहेत, स्लम तुटलेला आहे किंवा रिडेव्हलपमेंटच्या निमित्तानं तिथले बिल्डिंग तुटलेले आहे, त्यामुळे तिथलं डेब्रिज. आता मी काल बँड्रा विधानसभा क्षेत्राचा पाहणी दौरा केला, तिथे SRAचं प्रोजेक्ट आहे तो तिथे तुटल्यामुळे तिथल्या जे आमचे मेन आउटलेट आहे तो बंद झाला आणि स्लममधलं मागचं सगळं आतमधली गटार चोकअप झाली. मी त्यांना निर्देश दिलेले आहेत की सगळे दत्तक वस्तींकडनं तुम्ही साफ करून घ्या. आणि प्रत्येक नगरसेविकांना मी हात जोडून विनंती करेन की आपण कुठच्याही पक्षातले असाल, आपण कृपया आपल्या वॉर्डमधले सगळे स्लम विभागामधले दत्तक वस्ती की याला आम्ही SMPA म्हणतो, त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून छोटे गटार आहेत ती साफ करा. मायनर नाल्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याला बरोबर घेऊन त्या ठिकाणी साफ करा. आपल्या विभागामधले मेजर नाले असतील तिथेही जाऊन पाहणी करा. जिथे जिथे तुम्हाला अडचण किंवा मदत लागेल तिथे तिथे आम्ही उपमहापौर म्हणून आहोत, प्रशासनाचे अधिकारी सगळे आपल्याला मदत करायला तयार आहेत. आमचे आमदार देखील आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे जिथे जिथे आपल्याला, आणि आपण प्रसारमाध्यमात आपणही आमच्या निदर्शनात ज्या गोष्टी आणून द्याल त्याच्यावरती आम्ही निश्चितपणाने कारवाई करू. रस्ते अजून बनलेले नाहीयेत, काही रस्त्यावरती खड्डे आहेत, अपघात वाढत जातात आणि पावसाळ्यामध्ये खड्डे दिसत नाही, तर त्यामुळे अनेक दुर्घटना होतात. त्याकडे पण लक्ष का दिलं जातं? नाही, आता आपण पाहाल की शिवसेनेचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान मंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी मुंबई शहरामध्ये फेज 1 आणि फेज 2चे 2 कॉन्ट्रॅक्ट काढले होते मोठ्या प्रमाणामध्ये. याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि रोड साईडचे ड्रेनची कामं झाली. आता फेज 3चं आपण टेंडर प्रोसेसमध्ये आहे, ते पावसाळ्याच्या नंतर होईल आणि मुंबई शहरातले 100% रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे होतील, म्हणजे मुंबई शहर हे खड्डेमुक्त होईल. आता आपल्याला मुंबई शहरात जिथे कुठे खड्डे डांबरी रस्त्यांवरती पडलेले आपल्याला पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतील, त्याच्यासाठी 42 कोटीचं आपण निविदा काढलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण हे रस्ते बुजवणार आहोत. मुंबईकरांना मी ठामपणाने विश्वास देतो की हे वर्ष आपण थोडेसे आपल्याला खड्ड्यांचे आपल्याला या ठिकाणी त्रास सहन करावा लागेल, पण पुढच्या वर्षी 2027 ते 28 या कालावधीमध्ये मुंबई शहर हे 100% खड्डेमुक्त होईल, असं काम प्रशासन आणि महायुतीचं माध्यमातून आम्ही करतोय. चला.
सर आपण ही पाणीवरती आलात, काय एकंदरीत निदर्शनात आहे आणि कधीपर्यंत मुंबईकरांना दिलासा भेटेल? नाही, नक्कीच या बाबतीमध्ये माननीय उपमहापौर यांच्या समवेत महापालिकेचे अधिकारी आहेत आणि माझा उद्देशच तो आहे की कुर्ला विधानसभेतले सर्व नाली दाखवायचे आणि जिथे जिथे साफसफाई झाली नाही ती करून घ्यायची. याच उद्देशाने आजचा की परत पाऊस पडल्यानंतर पावसाचं पाणी कुठे घरात येऊ नये. नाही, लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं आम्ही अधिकाऱ्यांच्या पाठी लागून आणि कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागून हे काम पूर्ण करून घ्यायच्या उद्देशानेच आजच्या या दौऱ्याला आपण सुरुवात केलेली आहे आणि लवकरात लवकर जेवढं विधानसभेतील नव्हे तर मुंबईतील आम्हाला जेवढे नालेसफाई अधिकारी करता येईल तेवढं करण्याचा आमचा प्रयत्न.